गाण्याचं मला बोल सांगा. मन कुहू कुहू करते तुझ्या माग माग पळते. खूप दिवसापासून ना मन शांत नाही. आज वाटलं कॅमेरामध्ये बोलावं थोडंसं. गुड मॉर्निंग गाईज, जय भीम, जय शिवराय. कशा आहात? बरे आहात ना? तर स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. 3-4 दिवस झालेत ब्लॉग केला नाही, सो आज स्टार्ट केलं आहे. लेट स्टार्ट. तर मित्रांनो, चला सकाळी सकाळी आज आहेत अमृत जाम. मस्त त्याच्यावर चटपट मसाला टाकला आहे, त्यासोबत एक पालकपुरी नाश्त्याला. तुला हेवी पण नाश्ता होईल, पौष्टिक आहे, सो नाश्ता करूया. हाय मित्रांनो, खूप दिवस झालेत, म्हणजे जवळपास 4-5 दिवस झाले ब्लॉग नाही टाकला. तब्येत पण ठीक नव्हती आणि त्यामध्ये 2-3 गोष्टी घडल्या. एक गोष्ट तर चांगली घडली नाही, जी की अजितदादा पवार यांची अख्खा महाराष्ट्राने तर देश हादरला आहे. तर त्या याच्यामध्ये मला ब्लॉग टाकणं योग्य नाही वाटलं, त्यामुळे मग लेट ब्लॉग बनवतो आहे. निशब्द आहे, त्या विषयावर तर बोलताच येत नाही. जिकडे सोशल मीडिया ओपन केलं की अजितदादाचं सर्व काही दिसतंय. निशब्द. सर्वांना एक वाटत असेल की यार ह्या चॅनलवरती आणि नागसेन सुरवणे गाणे बनवत होते आणि अचानक ब्लॉग कसे करायला लागले. तर एक असं वाटलं मला की सॉन्ग सोबतच काहीतरी वेगळं करणं योग्य राहील. कारण की सॉन्गला कसं 1-2 महिने, 3 महिने, 4 महिने वेट होतो, पण आपण रोज एक कनेक्टमध्ये राहू आणि तुम्हाला सॉन्ग पण बघायला भेटतील. मराठी सॉन्ग पण येणार आहेत. सॉन्ग आणि ब्लॉग दोन्ही चालू राहतील. सॉन्गचे अपडेट प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटेल, त्यामुळे बोर होऊ नका, कनेक्ट राहा. खूप दिवसापासून ना मन शांत नाही. आज वाटलं कॅमेरामध्ये बोलावं थोडंसं, आणि त्यापेक्षा माझ्याकडे दुसरा उपाय पण नाही. मन कुहू कुहू करते तुझ्या माग माग पळते, तू गध्यानी मनी मन तुझ्यात जुळते. आठवतंय नाही का ना मित्रांनो? जरा चाललो बाहेरून जाऊन येऊ, जरासं काम निघालं ह्याच्यानं. आल्यानंतर कंटिन्यू करूया. तर हा मित्रांनो, प्लॅन करतो आहे आपण आज काहीतरी झाडं लावण्यासाठी, काहीतरी माती आणून टाकण्याचं. बघूया. आणि त्यानंतर काही म्युझिकची पण कामं आहेत. ते झालं बघा. आमच्या सोसायटीच्या गार्डनची तयारी सुरू झाली बघा. आता पाम ट्री लावलं आहे, सध्या चालू आहे. आणि इकडे बनणार मुलांच्या खेळायचं. रे झोप झोप, इकडे चालू आहे तसं. आणि बेसिक माहिती आहे, प्रॉपर झाडाची तर नाव माहीत नाही. केळीसारखं झाड दिसते काहीतरी. ही बघा तुम्ही. आता हे पूर्ण लावणं चालू आहे. याच्यामध्ये परत रेडीमेड घास येणार, त्याला काय बोलतात. आता तर ही झाडं लावलीत राऊंड शेपमध्ये, ज्यावेळेस मोठी होतील त्याच भारी वाटेल. हे बघा, पूर्ण पामची झाडं आहेत चारही ठिकाणी. पूर्ण म्हणजे बाउंड्रीला यूज केली. पूर्ण पामची झाडं आहेत. पामचीच म्हणता ना,
हे कोणती झाडं म्हणतात त्याला, एकदा कमेंटमध्ये सांगा. हे एक झाड कशाचं आहे काय की मित्रांनो, मेहंदीचं म्हणता येईल त्याला का हो सर, की गुगलच करावं लागतं काय की कोणतं सरांचं म्हणे टर्मिलिया म्हणून काहीतरी आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसलं झाड आहे. तर छान मोठ्यापैकी लावलं तर जसं मोठं होईल भारी दिसेल. मोठ्या प्रमाणात आणली की झाडं, आता पूर्ण प्लांटेशन होईलच. ही केळी. तर मित्रांनो बाहेर तर गेलो होतो, आज तर थोडा प्रॉब्लेम आला मातीचा, त्यामुळे आज थोडंसं काम थांबलं आहे. तर आहे माझा ऑक्टोपॅड, म्हणजे मी ऑर्केस्ट्रामध्ये काम, म्हणजे लाईव्ह म्युझिकचं पण काम चालतात आमची. खरी सुरुवात तिथनं झाली 2019पासून, पण लॉकडाऊनमुळे शो कमी होते, शो बंद होते आणि मग त्याच पिरियडमध्ये सॉन्गमध्ये आलो. आणि मग सॉन्ग करता करता मग काही दिवस काही महिने मी मुंबईला होतो, त्यामुळे मग शो काही मुंबईला गेले. आणि आता रिटर्न छत्रपती संभाजीनगरकडे आलो. आता इकडे पण शो चालू आहेत, सो थोडं प्रॅक्टिसला बसलो होतो. म्हटलं आता म्युझिकचं काम तर करायचं, त्याच्या अगोदर एका ट्रॅकचं काम करायचं, त्याच्या अगोदर म्हटलं थोडी प्रॅक्टिस करू. काही गाणे सेट करायचे शो आहे, त्यामुळे एक गाणं आहे, नवीन मूवी आहे, त्या मूवीचं गाणं आहे, टायटल म्हणजे छान गाणं आहे. मूवी जरा अंडरवर्ल्ड याच्यावरतीच आहे, नवीन मूवी आहे. तर एक ताल वाजून दाखवतो मी, तर कमेंटमध्ये त्या गाण्याचं मला बोल सांगा. न्यू आहे तर नक्की सांगा तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर आहेत भरपूर, आणि हां परत एक मराठी आहे, देवाचं सॉन्ग आहे, याबद्दल पण सांगा थोडंसं. अशा आहेत भरपूर. लाईक ते गाणं, अधीर मन झाले, अधीर मन वेगवेगळे सॉन्ग आहेत मित्रांनो. ऑर्केस्ट्रामध्ये अचानक कोणती फरमाईश येते, सो कोणतं गाणं प्ले करावं लागतं. सो तर मित्रांनो झाली प्रॅक्टिस, काही गाण्याची सेटिंग होती, फायनल ती केली आहे. आता थोडं म्युझिक ट्रॅकचं काम आहे, सॉन्गचे शूटसाठी ट्रॅक रेडी करायचं आहे, थोडं त्याचं काम करतो. ते जर लाईव्हमध्ये घेता, आपल्या ज्या व्लॉगमध्ये घेता आलं तर प्रयत्न करतो, नाही घेता आलं तर
परत जॉईन होऊच आपण. वाचा ही मनाला फुटली, बात ही नजरेन चालली, वाचा ही मनाला फुटली. थोडंसं वर्क होतं ते केलं म्युझिकचं आणि अचानक सरप्राईजली कोणीतरी गेस्ट आले. अचानक काहीच अनप्लॅनिंग होता तो, त्यामुळे आता बघूया कोण आलं आहे. सो गाईज बघूया आता कोण आलं आहे. मला दाखवतो मी. अरे भाई मामा, हाय. एक मामा माझे भूषणचे पप्पा आले जालन्याहून. किती वाजेला आले? किती वाजता मामा? 4 वाजेला आले. आणि आमच्या छोट्याचे सगळ्यात आवडते बाबा आहे. कोण आहे म्हणू? मोठ्याने बोल. आवड तुला? तू बोलवलं त्यांना? अच्छा. गाईज प्लॅन याचा होता, बहुतेक यांचं बोलणं झालं होतं वाटतं. अचानक सरप्राईजले मामा आणि मामी आले. आज दुपारी आले. मलाही माहीत नव्हतं. या झिंगऱ्यानी बोलवले. तनू. गाईज जरा मार्केटमध्ये जाऊन येऊ. मार्केटमधून जरा भाजीपाला मंडई घेऊन येऊ. चला. सो गाईज आता आपण येऊया. उशिराने मी चाललो आहे मंडीमध्ये. चाललो आहे आता आम्ही बाहेर. ही मनाला फुटली, बात ही नजरेन चालली, तुझ्या भोळ्या जीवाची गहुरहुर माझ्या वेड्या मनाला लागली. दिवारगीला साईडला आईस आणली. आता सगळी मंडी आणली. कांदे काय कांदे, लसूण, अद्रक आणलं. ते पण इव्हिनिंगच्या कामाला कळालं, मम्मीने सांगितल्यामुळे जावं लागलं. तरी मेंढर मुलगा मला आलाय रस्त्यात सोडून. हां, थोडंसं अर्जंट काम होतं वाटतं आहे ना तुमचं आतमध्ये? असं काही नाही. हो, असं काही नाही म्हणे, म्हणून तिकडे गेला होता. सो गाईज आलो बाहेरून. थोडंफार आता घरामध्ये चर्चा होतील, बोलणं होईल. मामा आलेत खूप दिवसानंतर. हे पहा, बदलता भारत. पाय काय हां. अरे मित्रांनो, या मोबाईलमुळे ना, तुम्हाला सांगतो आपल्यासारखे खेळ कसे होते बघा 90चे. आपण आपल्याला बर्फ का पाणी, काय डोंगराला आग लागली, लपाछपी, आणखी काय लिंगोरच्या, क्रिकेट, धप्पागुडी. आणि यांच्या काळात काय पा हे पारे कसे गुबरू गुबरू ढोले ढोले होतील. ए तन्या, बघ पूर्वा कसा रडतं एक मुलगा. काय पाहिजे तुला? कशाला कशाला पाहिजे? कसा रडतो तू? रडतो कसा होता? नाटक लगेच नाटक. तर मित्रांनो, आजचा दिवस तर संपला आहे. जाम वेळ झाला आहे आणि पाहुणे असल्यामुळं मी जास्त ब्लॉग शूट करू नाही शकलो. तर जेवढं काही मला कॅप्चर करता येईल आज दिवसभरातलं तेवढं मी या ब्लॉगमध्ये केलं आहे. सो पूर्ण ब्लॉग बघा, शेअर करा, लाईक करा. ब्लॉग कसा वाटला एक कमेंटही करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण की नागसेन सोनवणे ऑफिशियल या चॅनलवरती या सॉन्गचे अपडेट पण तुम्हाला याच ब्लॉगमार्फत लवकरच भेटणार आहे. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.